असते नंबर्स असते तर 100% त्यांना मिळण्यामध्ये काय हरकत नव्हती. नियम आहे, नियमांना फॉलो करावं लागतं. आदित्य ठाकरे यांचं नाव पण प्रोसिजर जेव्हा टायमात येते त्या टायमातच केलं जाणार ना. हे म्हणतात म्हणून कशाला करणार कोण? आदित्य ठाकरे यांचं नाव आज विरोधी पक्षनेत्यासाठी पुढे आलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी भास्कर जाधवांना कॉर्नर केलं जाते अशी ही चर्चा आहे. भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं. हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही. पण आदित्य ठाकरे डिनाय करतायत, म्हणतात की असं काही नाहीये. एकंदरीत राजकारणाचा हा सगळा भाग म्हणा शिवसेनेच्या तसं त्या पक्षातून तशी भूमिका त्यांनी मांडायला पाहिजे होती. वेळोवेळी जेव्हा भास्करराव जाधवांचं नाव येतं तेव्हा आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं. ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. या गेम मध्ये विन कोण होणार? 22 आमदार शिवसेना शिंदे गटाचे ज्योतिष आहेत का ते? ज्योतिष आहेत, त्यांचे किती राहिले? त्यांचे 20च आहेत ना. त्यांनी नको त्या विषयामध्ये हात घालू नये. विधायक कुठल्या तरी चांगल्या सोशल विषयावर कुठेतरी चर्चा करा. नको त्या विषयांमध्ये जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये. पाळत नाहीये आणि आम्हाला नियम पाळायला सांगताय. बघा, आचारसंहिता जर कोण पाळत नाही, निवडणूक आयोग आहे ना त्याच्यासाठी. निवडणूक आयोगाकडे तक्रार करा. आम्ही केलीच होती ना, तुम्ही का नाही करत निवडणूक आयोगाकडे? काय म्हणतात? माझं पण तेच म्हणणं आहे, त्यांचं नाव सकाळी सकाळी माझ्यासमोर का घेत आहे? सर, उपमुख्यमंत्रीपद घटनात्मक नाहीये एकनाथ शिंदे यांचं, असं भास्कर जाधव बोलतायत. नाही, उद्धव ठाकरे म्हणतात की जर विरोधी पक्ष नेतेपद देत नसाल. तुम्ही दोघे एकत्र म्हणून काय बोलताय? उपमुख्यमंत्र्यांच्या ते घटनात्मक नाहीये, विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक आहे, त्याला अधिकार आहे. उपमुख्यमंत्री पदाला कुठलेही अधिकार नाही. कोण म्हटलंय? भास्कर जाधव असतात. बघा, 3 अधिवेशनं झाली ना, हे 4थं अधिवेशन. कोण घटनात्मक आहे कोण घटनात्मक नाही आहे हे सभागृहामध्ये एकदा होऊन जाऊ दे ना. आपण जे बाहेर मीडियावर बोलता ते एकदा सभागृहात बोलायची हिंमत ठेवा, मग बघूया कोण काय घटनात्मक आणि कोण घटनात्मक नाही येते. बघा, सभागृहामध्ये यांची भाषा वेगळी असते, सभागृहाच्या बाहेर वेगळी असते. जर हे सगळं ठरणार असेल तर हे संख्या लागते ना त्याच्यासाठी. विरोधी पक्ष नेता ठरवण्यासाठी संख्या लागते. अच्छा, केंद्रामध्ये पण तोच नियम आहे, इकडे पण तोच नियम आहे. पहिलं भास्करराव जाधवांनी अभ्यास करून घ्यावा की घटना काय म्हणते आणि त्याच्यावरती आकडेवारी फार महत्वाची असते. आकडेवारी असती तर तुम्हाला हे मिळालं असतं. ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, एक तरी ठाकरे त्या सभागृहात असेपर्यंत भास्करराव जाधव कधीच विरोधी पक्ष नेते बनू शकत नाही. बरं, फोडाफोडीचं जे राजकारण होत आहे ते आता थांबलेलं आहे का? हो, आलो.